आता वळूयात पुढच्या बातमीकडे. विमानाचं इंधन महागल्यामुळे आता विमान कंपन्यांच्या संकटात सुद्धा भर पडली. विमानांचं इंधन सुद्धा आता दुप्पट झालंय. हवाई वाहतूक कंपन्यांचं कंबरडं मोडल्याचं दिसतंय. आखाती युद्धाचे आता परिणाम समोर येत आहेत. एटीएफ महागलेला आहे, त्यामुळे आता विमान प्रवास आवाक्याबाहेर गेला. पुरवठा साखळीमध्ये अडथळे निर्माण झालेत. पश्चिम आशियामधल्या मर्यादित उड्डाणांमुळे आता डोकेदुखीत वाढ झाली. आणि या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात. एव्हिएशन एक्सपर्ट हवाई तज्ञ नितीन जाधव सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. जाधव सर, आपण पाहतो की एटीएफ महागले, त्यामुळे आता विमान प्रवास सुद्धा आवाक्याबाहेर गेलेला आहे. हा आता सुरळीत नेमकं कधी होऊ शकेल, की इंधनाचे दर कमी कधी होतील, काय सध्या माहिती मिळते? नमस्कार, जय महाराष्ट्र. तुमच्या प्रश्नातच उत्तर आहे. त्याचं कारण की अमेरिकन एक कंपनी आहे, आता 15 दिवस झाले, एवढी मोठी कंपनी ज्यांची 400 विमानं होती ती शटडाऊन झाली. या 15 दिवसात ती गोष्ट सांगते तुम्हाला. नंतर एअर इंडिया आहे, इंडिगो आपल्याकडे मेजर कंपनी आहेत, आणि एअर इंडियाने त्यांचे 97 रूट त्यांचे बंद केले मिडल ईस्टचे, ज्यांना ते परवडत नव्हते. कारण की एका ठिकाणी उदाहरण आता मी सांगतो, आपण मुंबईतलं उदाहरण देतो तुम्हाला. जर का मी एअरपोर्टवर, सांताक्रूज एअरपोर्टवर आहे आणि मला जर का नरिमन पॉइंटला जायचं, तर मला आता हायवे करून वेस्टर्न एक्सप्रेस कोस्टल रोड करून मी आज अर्धा तासात पोहोचतो. पण ह्यांनी हेच मला सांगितलं, इथून तुम्ही एअरपोर्टवरून ठाण्याला जा पहिला, आणि ठाण्यावरून तो फ्रीवे, दुसरावाला फ्रीवे घेऊन जा, तर कसं चालेल? तसं म्हणजे ईस्टर्न साइडनी, म्हणजे एका वेळेला जिथे ज्यांचं किती टन, याच्यामध्ये टनामध्ये ते फ्युएल घेतलं जातं. इंटरनॅशनल फ्लाईट बद्दल मी आपलं स्पेशली बोलतोय की ज्या ठिकाणी समजा त्यांना 50 टन लागतंय, तिथे त्यांना 70 आणि 80 टन लागतंय. त्यामुळे विमान कंपनीची एक मोठी गोष्ट सांगतो तुम्हाला. आता एका विमानात समजा 100 सीट आहेत, यातल्या 84 सीट, 85 सीट पूर्वी भरल्या नाहीत, तर त्याला ब्रेक इव्हन होत नाही, म्हणजे मुद्दल. म्हणजे 100 पैकी 85 सीट भरल्यानंतर तुमचे मुद्दल निघतायत, आणि 15 सीट भर, त्याच्यानंतर प्रॉफिट आहे तुमचं फक्त. तेच आता 100च्या पुढे गेलेलं आहे. म्हणजे तुमच्या सगळ्या सीट जरी भरल्या तरी तुम्ही लॉस मध्ये. फक्त त्यांना विमान कंपनी, पायलट आणि इतर कर्मचारी, क्रू हे त्यांना कंटिन्यू ठेवण्याकरता हे चाललेलं आहे. आणि ह्याच्यावरही अजून पाहिजे तसा निर्णय घेतला जात नाहीये, स्ट्रॉंग डिसिजन होत नाहीये. आपल्याकडची एक कंपनी, अजून मी नाव घेत नाहीये, आपली इंडियन एक कंपनी आहे, त्यांचे टोटल 45 फ्लाईट आहेत, त्याच्यापैकी फक्त 21 फ्लाईट उडत आहेत. जाधव सर, या सगळ्या आंतरराष्ट्रीय तणावाचा परिणाम आहे का? परिस्थिती नेमकी कधीपर्यंत सुरळीत होऊ शकते? भारत यामध्ये नेमकी काय भूमिका घेऊ शकतो? परिस्थिती, मी आता तुम्हाला एकच उदाहरण बोललो ना, की 100 पैकी 85 सीट तुमच्या पहिल्या भरल्या तर चालत होतात. पण ते काय करायचे, खालून त्यांचा सगळं जो होल्ड आहे त्याच्यामध्ये कार्गो घेऊन जायचे. कार्गोमुळे त्यांचे थोडे मुद्दल त्यांच्याकडे यायचे 15-20%. म्हणजे 100तले मग 33 सीट भरल्या जायच्या समजा, की एक 60 पर्यंत, 65% पर्यंत ते भरला, असं त्यांचा समज होता. पण आता काहीच होत नाहीये, आणि सस्टेन जास्ती दिवस कोणच टिकू शकत नाहीये. त्याचा परिणाम हा भयानक होणार आहे. म्हणजे कल्पना, माझ्या 45-46 वर्षाच्या सर्व्हिस मधले सर्वात घाण वेळ म्हटलं तरी चालेल, खराब वेळ जरी चालली आहे, ही एव्हिएशन सेक्टर मधली चाललेली आहे. नक्कीच जाधव सर, त्यामुळे आता भारत सरकार आता पुढे काय भूमिका घेतं, कशा पद्धतीने वाटचाल होते, हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. जाधव सर, खूप खूप धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.